बापू आज नेमकं काय झालं? मी जिल्ह्यातल्या नियोजन संदर्भात चर्चा केली। दलित वस्तीचा निधी पहिला, दलित वस्तीचा निधी यांनी ग्रामीण भागाचा हा दलित वस्तीचा निधी आपण लोकसंख्येच्या आधारावर वितरित करतो। पण जिल्हा परिषदला जो दलित वस्तीचं नियत दिलं होतं त्या नियतानुसार जिल्हा परिषदनं प्रमा काढल्या। प्रमा कलेक्टर ऑफिसमध्ये समाज कल्याण विभागाने सादर केले अंदाजपत्रक। यांनी जाणबुजूनपणे त्यांना निधी न रिलीज करता तो निधी महानगरपालिकेला रिलीज केला आणि महानगरपालिकेनं काय केलं, मागच्या वेळेस टेंडरचं कलप केलं आणि कलप करून यांनी एका कंत्राटदाराला ठेका दिला आणि त्याच्यातून मलिदा लाटला महानगरपालिकेनं। आता पुन्हाही तसंच षडयंत्र रचलं। तर मी त्यांना म्हटलं की जिल्हा परिषदचा निधी तुम्ही महानगरपालिकेला का आवडती केला? मग त्यांनी म्हटलं होतं की बा त्यांनी त्रुट्या काढल्या होत्या, त्यांनी डबल रस्ते टाकले होते आणि जिल्हा परिषदच्या अतिरिक्त शिवनं उत्तर दिलं की आम्ही जे निधी मंजूर केला होता तो योग्य होता। यांनी जिल्हा परिषदनं तो विखंडितसाठी आयुक्ताकडे पाठवला होता याच्या दबावामुळे, परंतु विभागीय आयुक्तानं तो विखंडित केला नाही। विभागीय आयुक्तानं तो थोडा कायम ठेवला आणि विभागीय आयुक्तानं सांगितलं की निधी तुम्ही रिलीज करा, पण तरीसुद्धा यांनी निधी रिलीज केला नाही। तो निधी महानगरपालिकेला वितरित केला। याच्याहून सत्तेवाले सदस्याचे त्याचं पितळ हे झालं की आपला आता जो भांडापोळ आहे तो बाहेर आला, म्हणून त्याच्या जिवारी लागली आणि म्हणून ते त्या सभागृहामध्ये एकेरी भाषेमध्ये बोलायला लागले। शेवटी तर मी उद्धव साहेबाचा आमदार आहोत, आम्ही तर सही करणारे नाहीच। 2 दिवस जगायचं, वाघासारखं जगायचं। आणि त्याच्यानंतर 29 कोटी रुपये, दलित वस्तीचा भाग वेगळा आहे, 29 कोटी रुपये जिल्हा परिषदच्या ग्रामीण भागाचे रस्त्याचे, जे भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या नावाचं राजकारण करते हिंदुत्वावर, त्या भारतीय जनता पार्टीने तीर्थस्थळाचा निधी, ग्रामीण भागाचा रस्त्याचा निधी, 29 कोटी रुपये निधी व आज आमच्या मतदारसंघात ठोंगाळवाले गड्डे आहे, हे 29 कोटी रुपये यांनी परत पाठवले। 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा विभागाला सादर केल्या। 8व्या महिन्यात प्रमा दिल्या की आम्ही यानं नियोजन दिल्यानंतर DPTCचं एवढंच काम असते की आम्ही नियोजन करणं, आणि त्यांनी काम असते जिल्हा परिषदचं प्रमा काढलं। जिल्हा परिषदनं प्रमा काढल्यानंतर जिल्हा नियोजन विभागाला त्यांनी प्रमा सादर केल्या कितव्या महिन्यात? 8व्या महिन्यात। मग यांनी निधीच रिलीज केला नाही आणि जिल्ह्याचा DPTCचा निधी 300 कोटी संपूर्ण निधी 10 मार्चला जमा झाला। 10 मार्चला, मग 10 मार्चला जमा झाला, हे 31 तारखेला आम्ही पैसे वितरित केले म्हणतात आणि तो BDOवर गेला आणि तो वापस आला। का तुम्ही 31 मार्चला निधी वितरित केला? मग 10 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही काय केलं? 10 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही निधी का त्यांना दिला नाही? मग कशाची वाट पाहिली? पैशाची वाट पाहिली का तुम्ही? पैशाच्या अभावी फक्त हा निधी यांनी रिलीज केला नाही। 29 कोटी रुपये यांना पैसा भेटला नाही म्हणून 29 कोटी रिलीज केला नाही आणि जिल्ह्याचे 29 कोटी शासनाला परत केले। याला हे भारतीय जनता पार्टी पैसा भेटला नाही म्हणजे नेमकं काय? व जिल्ह्याचे नियोजनाचे जिल्हा परिषदला निधी दिला, नियोजन केलं। ज्या पद्धतीने शिबिका झाली असं याच्या आधी कधी झालं नाही, नेमकं काय कारण आहे? यांची सवयच आहे ते विरोधकाला दाबण्याची। पण हा उद्धव साहेबाचा आमदार आहे, जनतेने मला निवडून दिलं, जनतेचे प्रश्न मांडण्याचा माझा अधिकार आहे सभागृहात। आवाज दाबण्याचा प्रयत्न वारंवार करतात। यांची जे कर्तृत्व, यांनी जे चुकीचे काम केले ते चुकीचे कामं जिल्ह्याच्या सर्व अधिकाऱ्यासमोर येऊ नये म्हणून चुकीच्या पद्धतीने वाद निर्माण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्यांनी सभागृहात केला। सत्ताधारी आमदार कोण आहेत? सत्ताधारी पूर्वचे आमदार आहेत ना। पैसे मागितले म्हणजे कमिशनचा विषय आहे का? कशासाठी 29 कोटी तुम्ही रिलीज नाही केले? कशासाठी, का नाही केले? 10 तारखेला 300 कोटी रुपयाचा निधी, 10 तारखेला संपूर्ण निधी 10 मार्चला जमा झाला। तुम्ही 31 मार्चला का रिलीज करू आले शेवटच्या टप्प्यात? मग म्हणता BDOवर गेला नाही, BDO बंद झालं। मग 10 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही काय केलं? निधी तुमच्याकडे होत्या, जिल्हा परिषदनं प्रमा तुमच्या इकडे पाठवल्या। तुम्ही असं म्हणू शकत नाही की जिल्हा परिषदच्या चुकीच्या प्रमा होत्या। जिल्हा परिषदच्या चुकीच्या प्रमा होत्या तर मग 31 मार्चला का रिलीज केला? तो 31 मार्चच्या अगोदर रिलीज का नाही केला? पैसा असताना सुद्धा 10 ते 30 तारखेपर्यंत 20 दिवस यांनी काय केलं? मी तो प्रश्न सभागृहात विचारला, याला जबाबदार कोण आहे? कोणीच उत्तर द्यायला तयार नाही। आजचा जो गोंधळ झाला सभागृहात तो स्क्रिप्टेड होता का? आधीच ठरलेलं होतं काय सर्व? मी माझा प्रश्न मांडण्याचा माझा अधिकार आहे। त्यांचा जो भ्रष्टाचार आहे, आपला भ्रष्टाचार बाहेर येईल। वो महानगरपालिकेला कलप करू आले, मनमानी चालू आहे। दलित वस्तीचं पूर्ण कलप केलं, टेंडर काढून राहिले। 29 कोटी रुपये जिल्ह्याचे नाही, यांना जिल्हा परिषदचा पैसा भेटला म्हणून 29 कोटी शासनाचे परत पाठवले यांनी। जगजाहीर आहे, हा 29 कोटी परत गेले। महाराष्ट्रात एकमेव जिल्हा असा आहे की 29 कोटी शासनाचे परत गेले। आता लोक इतिहासात कधीच असं घडलं नाही। दलित वस्तीचा निधी इतिहासात कधीच जिल्हा परिषदचा महानगरपालिकेला ट्रान्सफर झाला नाही, कधीच नाही झाला। पण महानगरपालिकेला मागच्या वेळी दलित वस्तीचं यांनी कलप केलं, कलप
का कलप केलं बा तुम्ही? एका कंत्राटदाराला द्यायला कलप करू राहिले. भयंकर मोठा पांढऱ्या कपड्याच्या पांढऱ्या कपड्याच्या आडी भयंकर मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यात चालू आहे. कोण आहे याच्या मागे षडयंत्र? याच्या मागे स्थानिक नेते सर्व हे जबाबदार, बरं हे सर्व पूर्वचे आमदार कोण राहणार? हे सर्व होत असताना देशमुख साहेब हे सर्व होत असताना पालकमंत्र्याची भूमिका काय होती सभागृहातली? पालकमंत्र्यांची जे पालकमंत्री कामकाज चालवतात का पूर्वचे आमदार चालवतात हे काही आम्हाला कळूच नाही राहिलं. नेमकं हे समजून नाही राहिलं काय. त्यांनी काही हस्तक्षेप केला का? हा निधीवरनं वाद झालेला आहे, परंतु रणजीत सावंतकरांचं म्हणणं पडलं की बा तुमचे लोक काही व्हिडिओ शूटिंग काढून आले होते. नाही, व्हिडिओ शूटिंगचा प्रश्न नाही. माझा एखादा कार्यकर्ता जर अंदर असेल तर त्याचे 10 कार्यकर्ते अंदर. मुळात मी प्रश्न केला की पत्रकारांना अंदर बसू द्या. त्याच्याहून सुरुवात झाली. मी म्हटलं आम्ही जे प्रश्न मांडतो ते बाहेर गेले पाहिजे. तुम्ही जे विकासाच्या बाबतीत प्रश्न मांडतात ते बाहेर गेले पाहिजे. 5 वर्ष मागील बच्चूभाऊ कडू असताना सगळे पालकमंत्री असताना विखे पाटील पालकमंत्री होते, देवेंद्रजी पालकमंत्री होते, तेव्हा सगळे पत्रकार अंदर बसून होते. का बसू देत ना? 4था आधारस्तंभ आहे. त्यांनी एक पत्र दाखवलं मला तात्कालिक मुख्यमंत्र्याचं हे परिपत्रक आहे. मुख्यमंत्र्यांना त्याच्या सोयीनुसार त्यावेळेस आदेश काढला असेल 2001चं पत्र दाखवलं आहे. परिपत्रक नाही शासनाचं कुठं. सभेचं कामकाज हे खुल्लं चाललं पाहिजे. जनतेला त्याची खुली माहिती मिळते. विधानसभेचं काम लाईव्ह असते, लोकसभेचं काम लाईव्ह असते, जिल्हा